श्री स्वामी समर्थ. 13 एप्रिल पासून नवीन आठवडा सुरू होत आहे, जो 19 एप्रिल पर्यंत राहणार आहे. या आठवड्यामध्ये मेष आणि तुळ राशीबद्दल प्रेमासाठी हा आठवडा चांगला जाणार आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये 1 ते 12 राशींना हा आठवडा प्रेमासाठी कसा जाणार आहे ते पाहणार आहे. व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जर आवडला तर एक लाईक नक्की करा. पहिली रास आहे मेष रास, जिच्यासाठी हा आठवडा प्रेमाच्या बाबतीत कसा जाणार आहे ते पाहूयात. मेष राशीच्या जातकांना हा आठवडा प्रेमाबद्दल खूपच चांगला जाणार आहे. कपल असाल तर दोघांमध्ये एक नवीन एनर्जी जाणवेल, त्याने तुमचे संबंध चांगले सुधारतील. एकमेकांना समजून घ्याल, ज्याने तुमचे संबंध अजून सुधारतील. एकमेकांना समजून घ्याल. तुम्ही सिंगल असाल तर पार्टनर भेटण्याचे चान्सेस आहेत. नवीन लोक भेटतील. सामाजिक कार्यात भाग घ्याल, जिथे नवीन ओळख होऊ शकते. मॅरिड असाल तर दोघांमध्ये प्रेम वाढेल. लव्ह रिलेशनशिपमध्ये लग्न ठरण्याचे योग दिसत आहेत. पार्टनरला वेळ द्याल, प्रेम वाढेल. दुसरी रास आहे वृषभ रास. वृषभच्या लोकांसाठी प्रेमामध्ये थोडे चढ उतार दिसत आहेत. प्रेम वाढवायचे असेल तर थोडे पेशन्स ठेवावे लागतील. आयुष्यात स्थिरता येण्यासाठी दोघांनी एकमेकांना समजून घेण्याची गरज आहे. एकमेकांची मते एक्सप्रेस करा, नाहीतर गैरसमज वाढू शकतात. दोघांच्या नात्यामध्ये तणाव वाढू शकतो. इगो बाजूला ठेवावा लागेल. एकमेकांशी बोलणे खूप गरजेचे आहे. एखाद्या नवीन रिलेशनशिपमध्ये यायचे असेल तर थोडे सावधतेने पावले उचला. धोका भेटू शकतो, कारण सध्या तुमच्या राशीला प्रेमाबद्दल चांगले ग्रहमान नाहीये. नवीन रिलेशनशिपमध्ये रिस्क आहे, त्यामुळे हा आठवडा थोडे थांबा. तिसरी रास आहे मिथुन रास. या आठवड्यामध्ये मिथुन राशीसाठी थोडा स्ट्रगल दिसतोय. प्रेमाबाबतीत थोडीशी अस्थिरता दिसून येते. तुम्ही जर कोणामध्ये इमोशनली गुंतला असाल आणि त्यांच्याकडून पॉझिटिव्ह रिस्पॉन्स आला नाही तर थोडे पेशन्स ठेवा. मनाची घालमेल होईल, पण शांत राहा. रिलेशनशिपमध्ये आपल्या पार्टनरसोबत संवाद ठेवा. तुमच्या ज्या फिलिंग्ज असतील त्या व्यक्त करा. मनामध्ये ठेवू नका, भविष्यात त्याचा फायदा होईल. चौथी रास आहे कर्क रास. कर्क राशीसाठी हा आठवडा प्रेमासाठी खूप अद्भुत राहणार आहे. तुम्ही आधीपासूनच जर रिलेशनशिपमध्ये असाल तर दोघांमधील प्रेम खूप वाढेल, नाते घट्ट बनेल. दोघे एकमेकांसाठी खूप वेळ द्याल, चांगला टाईम घालवाल, तुमचे संबंध मजबूत होतील. दोघे एकमेकांना खूप चांगल्या पद्धतीने समजून घ्याल. आपले विचार एकमेकांना सांगा, त्यातून एकमेकांबद्दल प्रेम अजून वाढेल. प्रेमाला एक नवीन वळण लागेल. लग्न झाले असेल तर नात्यामध्ये गोडवा वाढेल. सिंगल असाल तर पार्टनर भेटण्याची शक्यता आहे. पाचवी रास आहे सिंह रास. सिंह राशीसाठी हा आठवडा प्रेमासाठी खूप पॉझिटिव्ह आहे. रिलेशनशिपमध्ये असाल तर रोमांस वाढेल. प्रेम एक्सप्रेस करा. एकमेकांबद्दलचे प्रेम खूप घट्ट होईल. दोघे एकमेकांबद्दल इमानदार राहाल. दोघेही इमोशनल व्हाल. त्यामध्ये नाते खूप मजबूत बनेल. सिंगल असाल तर सर्व बाजूनी अपॉर्च्युनिटीज येतील. जीवनामध्ये नवीन पार्टनर भेटण्याची खूप शक्यता आहे. तुमच्या जॉबच्या ठिकाणी, ट्रॅव्हलिंगमध्ये, ऑनलाईन, सोशल मीडियामधून तुम्हाला कोणीतरी आवडू शकते. ओळखीचे रूपांतर प्रेमामध्ये होईल. आयुष्याला एक नवीन वळण भेटेल, नवीन सुरुवात होईल. सहावी रास आहे कन्या रास. कन्या राशीच्या जीवनामध्ये प्रेमाबाबतीत थोडी गडबड दिसते. तुमच्या फिलिंग्स खूप खऱ्या असतील. पार्टनर तुम्हाला त्या लेवलने समजून घेणार नाही. मिसअंडरस्टँडिंग वाढू शकतात. त्यामुळे पार्टनरशी शांतपणे वेळ घेऊन चर्चा करा. तुमच्या फीलिंग्स त्यांना क्लिअर सांगा. स्वतःवर विश्वास ठेवा. स्वतःला कमजोर समजू नका. तुम्हाला तुमच्या आधीच्या आयुष्यात जर काही वाईट अनुभव आले असतील तर ते आत्ता वर्तमान जीवनामध्ये घेऊन येऊन डिसिजन घेऊ नका. परिस्थितीचा योग्य पद्धतीने विचार करून निर्णय घ्या. धैर्याने सामोरे जा. नवीन सुरुवात होईल. सातवी रास आहे तूळ रास. या आठवड्यामध्ये तुमच्याबद्दल लोक खूप आकर्षित होतील. सर्वांचे लक्ष तुमच्यावर असेल. सिंगल असाल तर कोणती तरी चांगली व्यक्ती तुमच्या आयुष्यामध्ये येईल. सोशल कनेक्शनमधून चांगली व्यक्ती संपर्कामध्ये येईल आणि ते तुमचा पार्टनर बनतील. तुम्ही जर ऑलरेडी रिलेशनशिपमध्ये असाल तर तुमचे रिलेशन खूप मजबूत बनेल. स्वतःचे विचार स्पष्टपणे बोलून दाखवा. रिलेशनमध्ये एक नाविन्यता येईल. तुम्ही रिलेशनशिपसाठी केलेले छोटे छोटे प्रयत्नही खूप मोठे मोठे बदल घडवून आणू शकतात. एकत्र फिरायला जाल, मूव्ही बघाल, हा आठवडा खूप आनंदात घालवाल. आठवी रास आहे वृश्चिक रास. या राशीच्या लोकांच्या आयुष्यात प्रेमामध्ये थोडे प्रॉब्लेम्स क्रिएट होऊ शकतात. दोघेही एकमेकांना समजून घेण्यात कमी पडणार आहेत. एकमेकांशी न बोलल्यामुळे गैरसमज होऊ शकतात. त्यामुळे थोडे संयमात घ्या. विचार न करता घाईत निर्णय घेऊ नका. मनामध्ये कटुता ठेवू नका. दोघांपैकी एकाने सामंजस्याने घ्यावे लागेल. निगेटिव्हिटीला दूर ठेवा.
तुम्ही सिंगल असाल आणि तुम्हाला कोणाबद्दल फीलिंग असतील तर त्या लगेच व्यक्त करू नका. थोडा टाईम घेऊन योग्य वेळी त्या बोलून दाखवा. आपल्या पार्टनरचा आदर करा. 9वी रास आहे धनुरास. धनुराशीसाठी हा आठवडा खूप चांगला आहे. प्रेमामध्ये नाविन्यता येईल. प्रेम बहरत जाईल. आपल्याला आपला सोलमेट भेटल्याची जाणीव होईल. खूप आनंदात दिवस जाणार आहेत. सिंगल असाल आणि कोणाबद्दल फीलिंग असतील तर त्या वेळ न घालवता बोलून दाखवा. नवीन रिलेशनशिप सुरू होईल. प्रेमामध्ये पार्टनरकडून सरप्राईज गिफ्ट भेटेल. सिंगल लोकांना पार्टनर भेटेल. रिलेशनशिप खूप घट्ट होत जाईल. कॉन्फिडन्स वाढेल. 10वी रास आहे मकर रास. मकर राशीसाठी प्रेमाबद्दल हा आठवडा नवीन धक्के देणारा ठरू शकतो. प्रेमात धोका मिळण्याची शक्यता आहे. पार्टनर चीट करू शकतो, त्यामुळे सावधगिरी बाळगा. दोघांमधील संवाद कमी होऊ शकतो. मिसअंडरस्टँडिंग वाढेल. भांडणे टोकाची होतील. पण थोडे शांत राहून थोडा टाइम जाऊ द्या. हळूहळू सर्व ठीक करण्याचा प्रयत्न करा. या आठवड्यानंतर सर्व काही ठीक होईल. नवीन रिलेशनशिपमध्ये असाल तर सुरुवातीला थोड्या अडचणी येतील. पेशन्स ठेवा. वेळोवेळी आपल्या मनात काय चालले आहे हे पार्टनरला सांगा. दोघांनी मिळून सोल्युशन काढा. 11वी रास आहे कुंभ रास. कुंभ राशीच्या लोकांना हा आठवडा थोडा सावधगिरीने आणि संयमाने घालवायचा आहे. नात्यामध्ये चढ-उतार दिसतील. नात्यामध्ये दरार पडू शकते. त्यामुळे वेळोवेळी मनातील शंका दूर करत जा. जर तुम्ही नवीन रिलेशनशिपमध्ये असाल तर वेळीच सर्व गोष्टींची खात्री करून घ्या. गैरसमज टाळा, कारण एक चूक खूप महागात पडू शकते. जर तुम्ही खूप वर्षापासून रिलेशनशिपमध्ये असाल तर नाते मजबूत करण्याचा प्रयत्न करा. व्यक्त व्हा, संकोच करू नका. पार्टनरसोबत वेळ घालवा. छोटी ट्रिप करा. 12वी रास आहे मीन रास. मीन राशीसाठी हा आठवडा खूप सुंदर जाणार आहे. या आठवड्यामध्ये तुमच्या प्रेमात खूप मधुरता येईल. दोघांमधील प्रेम खूप जास्त वाढणार आहे, जे लग्नापर्यंत जाऊ शकते. दोघे एकमेकांसाठी परफेक्ट असणार आहात. एकमेकांसाठी आदर वाढेल. फ्युचरबद्दल खूप चांगली प्लॅनिंग कराल. फिरायला जाण्याचे प्लॅन्स कराल. नाते खूप मजबूत होईल. रिलेशनशिपमध्ये नवीन असाल तर दोघे एकमेकांसाठी खूप खुश असाल. सोलमेटसारखी फीलिंग येईल. विश्वास वाढेल. या झाल्या 12 राशी ज्यांना या आठवड्यामध्ये प्रेमामध्ये काय भेटणार आहे आणि काय खबरदारी घ्यावी लागणार आहे. तुमची रास कोणती आहे ते कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ जर आवडला तर लाईक नक्की करा. श्री स्वामी समर्थ.